दुकान चालवण्यासाठी विरोधकांना काहीतरी आरोप प्रत्यारोप करावे लागतात। कल्याण डोंबिवलीचे भाजपचे बिनविरोध निवडून आलेल्या दीपेश म्हात्रेंनी विरोधकांवर निशाणा साधलाय। बिनविरोध निवड पहिल्यांदा झालेली नाही, मी 2008 साली ही बिनविरोध निवडून आलोय, दीपेश म्हात्रेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दीपेश जी, TV9 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। काय सांगाल, आपण बिनविरोध या ठिकाणी निवडून आलेले आहेत। आपल्या समोर जे उमेदवार होते त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत, मात्र त्यानंतर विरोधकांकडून अनेक टीका या ठिकाणी केले जातात। या सगळ्या टीकेकडे आपण कसं पाहता? विरोधकांचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, इथली जी दुकान आहे त्यांची ती बंद झालेली आहे। त्याच्यामुळे आता त्यांना दुकान चालवायची असेल तर काहीतरी आरोप प्रत्यारोप केले पाहिजे। मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की हे बिनविरोध जे बिनविरोध काही नगरसेवक निवडून आले, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, मुंबई महापालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल किंवा इतर महापालिका असतील, हे काही पहिल्यांदा झालेलं नाही आहे। मी स्वतः 2008ला बिनविरोध निवडून आलेलो आहे। त्याच्या आधी 2005ला माझे वडील देखील बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि बिनविरोध निवडणूक काय आज पहिल्यांदा झाली आहे। एकंदरीत सगळ्या महापालिकांची निवडणूक एकत्रित लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तो आकडा कदाचित जास्ती दिसत असेल। सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली।